घातले मी मंगळसूत्र, लावलं मी कुंकू आणि नेसली मी साडी. लोक म्हणतात शोभून दिसते माझी आणि प्रतीक रावांची जोडी. आमच्या माझी जाऊबाई दिसेल नंतर व्लॉग मध्ये. आणि ती आता फोर्स करते मेहंदी दाखव कुठं लपवलंय माझं नाव, पण आता तिला म्हटलं नाही दाखवणार, तू शोधून दाखव नाव, इतकं बारीक काढले. हॅलो गाईज, कशात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं पायल आणि प्रतीक व्लॉग चॅनल मध्ये सरचे स्वागत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्या घरात लग्न आहे आणि त्यामुळे आमचे व्लॉग आता येतील कंटिन्यू, काहीतरी आहे आम्हाला टाकायला म्हणून. तर त्यामुळे आम्ही लवकर आवरतोय. माझं बघा आवरून झालेलं आहे आता मस्तपैकी. कसं दिसतंय शर्ट माझा? पांढरा शर्ट नाही शर्ट. बरं शर्ट. पायलचं आवरून चालू आहे. शर्ट मला आजची सांगायला लागले काही स्वतः अमेरिकन आली शर्ट मला हे कानातले सांगायचं. ते पायलचं आवरायला लागले, माझं पण आवरायला लागले. माझं तर आवरून झालेलं आहे मस्तपैकी. केस बीज एकदम सेट बसत. आता तुम्ही केस बघा आणि कार्यक्रमात असतो माझी केस बघा, सगळे झोपून जातील. तर कंटिन्यू तुम्ही व्लॉग बघा. आणि आता इथून पुढे असं होणार आहे की डायरेक्ट व्लॉग येतील. व्लॉग स्टार्ट करायला आम्हाला जमणार नाही, व्लॉग एंड करायला जमणार नाही. जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही लग्न दाखवू तुम्हाला आणि तेवढी मजा मस्ती तुम्हाला दाखवू. फक्त ते आम्हाला असं मग की दमून येणार आम्ही आणि त्यामुळे आम्हाला व्लॉग एंड करत बसणं किंवा व्लॉग स्टार्ट करणं. आम्ही डायरेक्ट व्लॉग स्टार्ट करणार, व्लॉग एंड करणार. आज होतील 2 व्लॉग होतील. आजचा कार्यक्रम आहे काय कुठला कार्यक्रम आहे सांगता येत नाही. 1 पण होईल आणि 2 पण व्लॉग होतील. जसं व्लॉग होईल तसं तुम्हाला थंबनेलला कळतीलच. तर कंटिन्यू तुम्ही बघा आणि लाईक शेअर कमेंट करा. पहिलं आत्ता व्लॉगला लाईक करून घ्या पटापट, नंतर तुम्ही विसरून जाताल. आत्ताच लाईक करा. जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला इथून पुढे सगळे व्लॉग एकदम मस्तपैकी बघायला भेटणार आहेत. तर चला जा तुम्ही आता खाली. पायलचं पण आवडणार आहे. पायल दाखवा तुझं कशी साडी लुक. मी ही वाली साडी घातली आज. साड्याच नाही माझ्याकडं. बोंबल आता अजून बोंबल. खरंच वैताग आले मात्र ऐकून साडे नाही. तुम्ही बघितलं असेल तुमच्या साडीच्या ब्लॉग मध्ये किती साड्या तरी म्हणजे साड्या नाही. तिला प्रत्येक वेळेस नवीन साडी पाहिजे असते घालायला. काय करायचं आता? कुठून आणायची एवढ्या साड्या? मी तर बघा तोच शर्ट घातलाय तुम्हाला. मी तर लग्नाला कपडे पण नाही घेतले. मला एक साडीचं दुकान टाकून दे, म्हणजे मी माझी साडीची दुकानावरले रोज एक साडी घालणार. एक घालणार मग विकणार का? एक मी ठेवणार मला आणि मग बाकीच्या विकणार. एका मॉडेलच्या साड्याला आणणार, त्यातली मला एक घेणार. चला उशीर होता आम्हाला जायचंय अजून. मला पण कपडे घालायचे परत. हा ना यार, कपडेच नाही घेतले अजून. चला तर गाईज आलोय आम्ही आणि मागे बघा बांगड्या चालले. ते नवरदेव बघा, नवरदेवा का हाय का नाही? त्याची गडबड चालली आहे आणि आता तो निवांत बसलाय, कारण की रात्री त्याची मळी काढायची आहे. आता तुला काय कार्यक्रम नाही यार, तुझी डायरेक्ट मळी काढायची रात्री आहे ना रे? हा बघा तुम्हाला तर पहिलं घेणार आहे. तर गाईज वरमाय बघा इकडं. मामी पहिला आलेला बोलते माझा अवतार चांगला नाहीये. नेहा इकडं बघू, इकडं नेहाचा मेकअप चाललाय. आवरायला लागली बाबा फायनली. नेहा कधीच आवरत नाही, कधीच नाही आवरत. आवरायला लागली फायनली. आणि इथं स्वयंपाकाची तयारी चालली. नवरदेव बघितलं खालीच बसलाय. हे बघा मेकअप. इकडे बघू. इथं बघा जाता सजवायला लागलेत. आमचं काय काम नाही तर बघा उजताईने आज कलवरी आहे ना मानाच्या, तर करायला लागले त्या सगळी तयारी. बरोबर. इथं काय पेंट आहे का? तर जाता सजवायला लागलेत सगळे. हे बघा तिकडे चालत बांगड्या. मम्मी गेलो का तिथंच बसले ते चेअर वरती. तर गाईज अजून कोणीच नाही आलंय. कोण येणार आहे का अजून इथे? ताई नाही जाताच्या वेळेला जात्याला आता तेवढी गाणं म्हणायला. आता आम्ही हळद दळणार आहे थोड्या वेळाने, पण त्याला वेळ आहे अजून. त्याच्या आधी जाता सजवते पूजाताई सोबत मिळून. आणि चला पुढे मी बांगड्या पण भरणार आहे. मी बांगड्या नाही भरल्या अजून. हे बघा सगळ्यांच्या पहिले बांगड्या भरल्या तुझ्या ताईने. मेन कलवरी बांगड्या नाही भरल्या. थोड्या वेळात मी बांगड्या भरेल, म्हणजे नाही का सगळे आल्यावरती मेघा वगैरे. अजून कोणच नाही आला.
हे झाल्यावर बांगड्या भरणार. तर बघा हे कसं सजवलंय. मी नाही सजवलंय, मी आत्ताच आले हे फुलं वगैरे करायला. म्हणजे जरा पाकळे बिकळे करून ते टाकायला. काय करायचं ह्यात ना ही वेगळी पद्धत आहे जरा, हे आम्हाला नाही माहिती. आमच्या वेळेस नाही केलं तसं. अरे माठाला म्हणतात बाळाने. माठ्याला म्हणतात नाही म्हणतात. जात्याला पण म्हणतात. हा हा काकणजे म्हणतात ते. काय म्हणतात? काकण हे राहतो. टाकणजे काकणजे काकणजे नाही काकण. काकण आमच्यात नाही केलं तसं. ही वेगळी आहे जरा पद्धत. मला असं वाटतं ही औरंगाबादची पद्धत विसरले असतील. नाही आम्हाला नाही केलं. लक्षात नसून आलं. हा बहुतेक. हॅलो तरी बघा कसं सजवलंय जातं. आणि हे सगळे आमच्या मामींच्या साईडचे पाहुणे आहेत. आमच्या बारक्या मामींच्या माहेरचे पाहुणे आहेत सगळे औरंगाबादचे. नेहा मस्त दिसते आज नेहाने आवरले बाबा. काय इकडे बघ. बंद कर बंद कर बंद कर. एका गाठीला सुपारी बांधली, एका गाठीमध्ये खोबरं बांधलं, एका गाठीमध्ये हळकुंड, एकात ही खारी. अच्छा. आणि एका ह्याच्यामध्ये बदाम. हा कळलं मला. बांधतात आमच्यात पण. आता कळलं मला. ते मगाशी ते येल्लो येल्लो करत होते ना, मग मला समजतच नव्हतं. आता कळलं. जाताला असं बांधतात ना गोल. आमच्यात जाताला बांधतात. तेच मी कन्फ्युज झाले जरा. हा आमच्या वेळेस पण बांधलं होतं. बांधतात नाही. मावशी भरते ते बांगड्या आणि मम्मीच्या पण. आता मम्मी पण बांगड्या भरणार. अजून आमची एक बारकी मावशी नाही आली आहे. छोटी मावशी आजारी आहे खूप. कधी येणार आहे मावशी? आणि मेघा पण नाही आली अजून. पण आता मी घेते बांगड्या भरून, कारण की वेळ होईल ना मग परत. आणि आता हळद पण दळायची आहे, तर त्याच्यामुळे मी आता बांगड्या भरणार लगेच. आडवा ना असं सगळीकडनं फिरव. पहिला माझ्याकडनं. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. काय असा हाय करा हाय करा. नाही बाबा. पुढे बघ कसले. तर गाईस आता झालं ते माझ्या बांगड्या भरून. आणि आता हळद कधी दळायची मामी? एवढूशच. हो एवढूशच. कारण की आम्ही घरी गेलो तर काढूनच ठेवतो मग. आणि मी मॅचिंग आणणार आहे नव्हता, त्याच्यामुळे मी कमी कमी बांगड्या भरल्या. आता मी एवढ्या भरल्या असत्या एवढ्या. पण काय हा वाया जातात. आणि घरी एवढा ढीक पण पडले बांगड्यांचा. आणि सगळ्यात महत्वाचं मला मामीला खर्च वाढायचं. मला मामींचा खर्च वाचवायचा आहे म्हणून मी कमी बांगड्या. मोठा खर्च वाचवला नाही का? 500 रुपये ती बांगड्या कमी भरल्यात तर. काय का काय मामी आता या औरंगाबादची घेतली पहिली. मामी म्हणते ते माझी गँग दाखव सगळी औरंगाबादची. मामींच्या आधीच दाखवली मी सगळी गँग. सगळे मामींच्या बाहेरचे सगळे पाहुणे आले ते. सगळ्या बहिणी त्याला घेऊन जा. मामी मावशा सगळ्या कर चालू माईक पाहिजे होता. किती चांगलं नाव घेणार. कुठं बांधायचं बोल ना. मी घेतो पहिलं नाव. येऊ का फोकस सोडा म्हणली. इथं बसून इथं पाहिजे कर चालू पाहिजे तू करू का? बांधता बांधता घेऊ का? घातलं मी मंगळसूत्र, लावलं मी कुंकू आणि नेसली मी साडी. लोक म्हणतात शोभून दिसते माझी आणि प्रतीक रावांची जोडी.
फिरतो असं फिरतं नवरा बाळाच नाही तुकारामाचं नाव घेऊ नये एकदा. नाही त्याचं नाव अहो सासऱ्याचं घेऊन नाव पाहिजे सासऱ्याचं एकदा. मग आलंय तर हो हे ना या गाईस जेवायला. जेवण झालंय हे बघा. जेवायला काय आहे? शाकभाजी आणि व्हेज पुलाव. झालं जेवण. माझं पण जेवण झालंय. मी चमच्याने खाल्लंय नखांमुळे. जेवण कसं काय चांगलं झालंय मस्त मस्त एकच नंबर. सगळा स्वयंपाक आज मावशीने केलाय. तर मावशी एक नंबर जेवण झालंय. थँक्यू. आता अनिकेतची चालली मळी काढायचा कार्यक्रम. सगळ्यांची जेवण वगैरे झाली आणि आता बघा तयारी चालली आहे मळी काढायची. सजवायला लागले ते उजताई आणि मम्मी तर काय घासताय मम्मी? खोबरं दगडावर घासून काय करणार त्याचं? हा पण ते काय करताय म्हणलं? उठणं हा. रात्रीचे 12 वाजलेत पण आता आमची चालली मळी काढायचा कार्यक्रम. तर आणि त्याच्यानंतर अनिकेतला मेहंदी सुद्धा काढायची आणि सगळे मेहंदी काढत बसणार आहेत. तर ते पण बघा आता पुढे तुम्हाला दाखवते. पण आधी मळीचा बघा कार्यक्रम कसा होतो. मम्मी कालवायला लागली. उठणं हळद बिळद सगळं मिक्स. काय तुझ्या ताई बघा कसं आवरायला लागल्यात. मी तर बसते आता आणि बोलते. जेवण खूप झालंय त्याच्यामुळे बसले मी. बघा आमचा नवरदेव कोण आहे? बरोबर आहे ना. पाया पडा का? हा आणि डावा पाय ना का उजवा? पुढे पाठव आणि पाठव. बस बस पाठव. कोण करतो पहिला मान? तुम्ही करा. नाही मी कसं मानाची कलवरी इथं बसून बघू बघा अक्षय तुझ्या इकडेच राहिलं. माझ्या नखात येते का तांदूळ? कोण आला तू नको चोळू त्याला. नाही आका लाल नुसतं इकडून तिकडून हे 4 आहेत. नाही 5 जणी झाल्या. 5 जणी झाल्या. हा काढून अमोल कोलेवाली आता कसं कधी करणार झालंय करून. मामी काय नाही मीच हो 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 हळदीचा पिवळा ठसा हळदीचा ठसा
काय सांगू नावालाई नवरदेव माझा बाचा नवरदेव माझा बाचा नवरदेव बाचा हातभर चुडा कोण मागते आवडीन मागते आवडीन नवरदेवाची आहे लाडाची बहीण लाडाची बहीण लाडाची बहीण तारी बाई नवरीला बोलवा बनेला काढ की नवरीला बोलवा काढ काढ बाई नवरीला काढ लवकर मानाचा चुडा तिच्या हाती भरावा तिच्या हाती भरावा तिच्या हाती भरावा नवरेवाले व्हिडिओ कॉल कर तांदळाचा गाणा तिळ तांदळाचा गाणा नाही लागत व्हिडिओ कॉल झाला बाई मोतियाचा दाना बाई मोतियाचा दाना बाई मोतियाचा दाना काढ 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 जाते तुला लई शेवट पण सुपारी साधाव पण सुपारी साधाव पण सुपारी साधाव बाळ माझ्या गळ्यावर देव बाई झाला महादेव बाई झाला महादेव बाई झाला महादेव अंगावालेवानी काढली आता ही गुतली तुम्हाला दोघींना म्हणलं आता तर एक तरी हात तर काढून घ्यावं मग एक हात तर गाईज मी मेहंदी काढतेय आणि कोणच काय तर मेहंदी काढायला हे माझ्या नखांमुळे मला जमत नाही तरी तर मावशींना कशी तरी साधी आपली मेहंदी काढली आहे बघा मावशीला पण काढली संगी मावशीला पण काढली पण मावशीने बघा इथं कसं वर पडून घेतले स्वतःच्या हातात मेहंदी बघ कुठे काढली नेमकी दाखव रे मागचाच मावशी करता इथं बघा पुढचा दाखव हे पण मावशीने हे बघा मी किती छान काढलंय आणि हे बघा मागं बघा हे बघा कसं वर पडून घेतलंय पोराला पती दिली आणि घेतल्या मेहंदी काढायची होती पण हा एवढा छान आहे ना ह्याला चॅटिंग करायचं टेन्शन आलंय म्हणतो नको नको हात भरून नको काढू मी चॅटिंग कशी करणार देवा म्हणून फक्त नाव काढलंय एकच दिवस राहिला एकच लग्नाला हा आज पप्पा चॅटिंग करतील मामा चॅटिंग करणार हा सांगणार फक्त पप्पा काय करतेस हा मी काय करते असं करणार नाही रात्र वरड झोपत नाही मग टाकणार ना कानात तर मेहंदी काढून झाली दाखव तुझं नाव त्याच्या हातावरती काढलंय आणि इतकं बारीक काढलंय ना की तुला ते कधीच नाही भेटणार शोधायला अर्धा एक तास लागेल तिला अर्धा एक तास लागणार तुला शोधायला तुम्ही बघितलं ना गाईज ब्लॉग मध्ये किती छोटं नाव आहे तिला दिसणारच नाही मी तिला तेच सांगतेय आमच्या माझी जाऊबाई दिसेल नंतर लॉग मध्ये आणि ती आता फोर्स करते मेहंदी दाखव कुठं लपवलंय माझं नाव पण आता तिला म्हणलं नाही दाखवणार तू शोधून दाखव नाव इतकं बारीक काढले 1 लाख रुपये प्राइस तुला उद्या किती वाजता उठणार तुला द्यायला लागेल मला पण टेन्शन आलंय 2 मिनिट दाखव उद्या तोंड नसतं बघायचं मोदी काय नाही करत असे किती वेळा रडलीस एवढं डोस सुचले होते ना चिनी सारखी होती सोडून जाणार आहे म्हणून मग पप्पाला नाही तू नाही टेन्शन नको घेऊ आणि तुला रोज घेऊन जाईन मम्मी पप्पाकडे मावशी बोल की आता काय बोलत होती तर गाईज हे मी बोलतोय ना माझ्या हातावरती मेहंदी काढून झालेली आहे आणि मेहंदी पायलनी काढलेली आहे एकदम छान अशी मेहंदी काढली हा बोटने आणि रंगवली आहेत तिला मामा सवय झाली रंगपेटी करायची तर अशा प्रकारे आम्ही इथं ब्लॉग एंड करत आहे तर तुम्ही असंच आमच्या चॅनलला प्रेम द्या सबस्क्राईब करा फॉलो करा ब्लॉग बघा आणि हा माझ्या लग्नाचे ब्लॉग बघा मस्त आहे की आणि कमेंट करून सांग कसं दिसतो हा कमेंट करून सांगा हा कसा दिसणार जमते का मला जमते का ब्लॉग चालू कर ना मग मी पण ब्लॉगिंग चालू करतो हे गाईज तर माझं पण आता नंतर चॅनल येईल मग तुम्ही पण मला फॉलो तू आता हात नको मारू कुणाला नाही तर अशी उलटी टाळी दिली रे उलटी ते मला जमणार नाही मी बॉल करतो तोत्र बोलतो माहिती का सेम आहे 1 2 3 हा एवढं नाही बोलत पण ही खूप बोलती नाही हा जास्त बोलतो पण ती जास्त बोलतो
माझ्यापेक्षा फास्ट माणूस आहे आपल्याकडे.